नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी. हस्तक दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आताची मोठी बातमी आहे. मुंबईत आज समुद्रात सगळ्यात मोठं उधाण येणार आहे, कारण वर्षातली सगळ्यात मोठी भरती जवळ आली आहे. मुंबईतल्या समुद्राला 1:49 भरती आलेली आहे. अर्थातच मोठमोठ्या लाटा समुद्रात उसळून गेल्या आहेत. सर्वाधिक उंचीच्या लाटा या 4.97 मीटर उंच असतील असं सांगण्यात आलं होतं आणि याच लाटा पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळेच नागरिकांनी सतर्क राहावं आणि समुद्र किनाऱ्यापासून दूर राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं होतं. मुंबई आणि कोकणात सुद्धा आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्या पद्धतीनं मुंबईसह कोकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विनायक डावरून सध्या उपस्थित आहेत मरीन ड्राईव्ह या ठिकाणी. विनायक, नेमकी सध्याची स्थिती काय आहे? मोठमोठ्या लाटा आतापर्यंत उसळून गेल्याही असतील. प्रज्ञा बरोबर आहे. या वर्षीचं सगळ्यात मोठी हायटाईट जी आहे ती खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. माझ्या मागे आपण पाहू शकता मरीन ड्राईव्हचा हा खवळलेला समुद्र आपण पाहताय. मोठं उधाण जे आहे ते आलेलं आहे. या वर्षातली सगळ्यात मोठी भरती आज आहे. 1:15च्या नंतर या भरतीला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. अजूनही ती सुरूच असलेली आपल्याला पाहायला मिळते. उंचच्या उंच लाटा या ठिकाणी उसळताना पाहायला मिळतात. एकंदरीत या लाटांची उंची जी आहे आजच्या ती 4.97 मीटर इतक्या उंचीच्या ह्या संपूर्ण लाटा ज्या आहेत त्या उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा परिसर जो आहे आपण जर पाहिलं तर उंचच्या उंच आता नयनरम्य असं दृश्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. साहजिकच पर्यटकांनी गर्दी केलेली आहे, परंतु त्यांना दुरून जे आहे या लाटा पाहण्याचं आव्हान जे आहे ते पोलीस कर्मचारी असतील किंवा महापालिकेने केलेलं आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात आहे. कोणताही घातपात होऊ नये यासाठी सतर्क आहेत. उंचच्या उंच लाटा या मरीन ड्राईव्हच्या या समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण हाय टाईट या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 4.97 मीटरच्या या संपूर्ण लाटा ज्या आहेत ते समुद्र संपूर्ण खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा सतर्कता बाळगणे गरजेचं आहे. कुठल्याही समुद्र किनारी जाऊ नये असं आव्हान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि संपूर्ण खवळलेला समुद्र आपण मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण खवळलेला समुद्र आपण पाहतोय व्हिज्युअलच्या माध्यमातून. प्रज्ञा, अगदी तू म्हणतोस असं आपल्याला पाहायला मिळते दृश्यांमधनं की किती मोठमोठ्या लाटा ज्या आहेत त्या उसळत आहेत. पण त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बाब इथे लक्षात घेण्याजोगी आहे की आसपास येणारे लोक जे आहेत, कारण रविवार आहे आणि सुट्टीची मजा लुटण्यासाठी काल सुद्धा आपण जसं बघितलं शनिवार असताना सुद्धा काही लोक आले होते. रविवारी तर सगळ्यात जास्त गर्दी त्या ठिकाणी होत असेल. किती लोकांना आवरणं कठीण जाते पोलिसांना, कारण पोलीस पूर्ण वेळ तिथे तैनात असतील अशी स्थिती नसणार आहे आणि लोकांना आवर घालणं हे तितकंच अवघड असेल. प्रज्ञा बरोबर आहे. माझ्या मागे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या लाटा उसळत असताना हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा सगळाच परिसर आहे तो पूर्णपणे खाली करण्यात आलेला आहे. कारण ह्या लाटाची उंची जी आहे मोठ्या प्रमाणात आहे. पोलीस या ठिकाणी प्रज्ञा तैनात आहेत. सकाळ दुपारपासून जर आपण 12 वाजल्यापासून या ठिकाणी पोलीस यंत्रणा असेल, महापालिका यंत्रणा असेल, सगळी तैनात आहे. जोखमीचं काम आहे, कारण मरीन ड्राईव्हचा हा संपूर्ण परिसर जर आपण पाहिला तर गिरगाव चौपाटीपर्यंत हा संपूर्ण लांब परिसर आहे. यावरती दिवसेंदिवस हजारो लाखो जे पर्यटक किंवा मुंबईकर आहेत ते येत असतात. आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेले आहेत, परंतु त्यांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सगळ्यांना उभं करण्यात आलेलं आहे. कुणालाही जवळ जाऊ दिलं जात नाही, कारण उंचच्या उंच लाटा आहेत आणि त्यामुळे कुठलीही घातपात होऊ नये यासाठी सतर्कता जी आहे ती प्रशासन या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळगताना पाहायला मिळते. कुणालाच एकाही माणसाला जे आहे मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये कुणालाही जवळ जे आहेत समुद्राच्या जाऊ दिलं जात नाही. कोणतेही घातपात होऊ नये यासाठी प्रशासन यंत्रणा जी आहे सतर्क झालेली या ठिकाणी पाहायला मिळते. प्रज्ञा, अगदी अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सगळे प्रयत्न चाललेत. आपण ब्रिजभान जयस्वाल यांच्याकडे जाणार आहोत, जे सध्या बांद्राला उपस्थित आहेत. त्याच पद्धतीनं रत्नागिरीमध्ये आमचे प्रतिनिधी मनोज लेले सुद्धा उपस्थित आहेत. या सगळ्यांकडे जाणार आहोत. सगळ्यात आधी ब्रिजभान तुमच्याकडे येते. काय परिस्थिती आहे बांद्राची? प्रज्ञा, आम्ही बँड स्टँड बांद्राला आहोत. इथं तुम्ही पाहू शकता, समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की समुद्र खवळत आहे आणि एकंदरीत समुद्राच्या कड्याला म्हणजे मोठ्या संख्येने पर्यटक सुद्धा आलेले आहे. आणि त्याचबरोबर इथं पोलीस यंत्रणा आणि बीएमसीचे जे कर्मचारी वगैरे आहेत ते सुद्धा आहेत. लोकांना म्हणजे समुद्रामध्ये जाऊ नये लोकांनी असंही आवाहन करण्यात आलेलं आहे. मात्र तरीही तुम्ही पाहत असाल तर
ह्या म्हणजे समुद्राच्या कड्यावरती मोठ्या संख्येने जे लोक आलेले आहेत ते पर्यटक म्हणजे आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, पण कुठेतरी त्यांना धोका म्हणजे आहे म्हणून आतमध्ये जायला त्यांना दिलं जात नाही। आणि एकंदरीत ही जी हाय टाईड होती ती जवळपास 5 मीटर अजूनही समुद्र खवळत आहे, हे आपल्याला समोरच दिसत आहे। तर कुठेतरी इथं सध्या लोकांना सावध केला गेला आहे आणि लोकांनी सावध राहावं, सुरक्षेच्या त्यांनी लक्ष द्यावं असं आवाहन मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांतर्फेही केलं गेलं आहे। प्रज्ञा, अगदी, पण तुम्ही म्हणताय तसं खरं तर समुद्र खवळलेला चांगलाच दिसतोय, पण त्याबरोबरीनं लोक सुद्धा बऱ्यापैकी जवळ आहेत, लाटा अंगावरती घेण्याचा, त्याचे तुषार अंगावर घेण्याचा खरं तर मनमुराद आनंद लुटतायत आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे लोकांची गर्दी सुद्धा वाढताना पाहायला मिळत असेल। नक्कीच प्रज्ञा, आज रविवार आहे तर त्या अनुषंगाने लोकांची सुट्टी तर असतेच, म्हणूनच लोकांची जी संख्या आहे ती जास्त आहे। आणि इथं लोक म्हणजे जे आहेत ते बाहेरून सुद्धा आलेले आहेत। काही लोक म्हणजे जवळच शाहरुख खानचा बॉलिवूड स्टार आहे, त्याचा बंगला आहे, तर त्या अनुषंगाने इथं जे पर्यटक आहेत ते त्यांची संख्या जास्त आहे। आणि इथं जी आजूबाजूला जे लोक राहणारे आहेत त्यांना सुद्धा म्हणजे हे हाय टाईडमुळे थोडासा धोका आहे। लोकांचा घरात सुद्धा म्हणजे ह्या बाजूला पाणीचा धोका आलेला आहे, म्हणून इथं यंत्रणा जी आहे बीएमसी आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहे। प्रज्ञा, नक्कीच, खरं तर या सगळ्या संदर्भातली आणखीन आढावा तुमच्याकडनं घेणार आहोत, माहिती घेणार आहोत। कोकणात जाऊया, तिथली काय रत्नागिरीतली परिस्थिती जाणून घेणार आहोत। मनोज लेले आपल्या सोबत आहेत। मनोज, काय आहे कोकणातली स्थिती? मिऱ्यावरचा जो उपनदी बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरनं जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा या ठिकाणी उसळताना पाहायला मिळत आहेत। अक्षरशः लोक इथे धास्तावलेले आहेत। जवळपास 70 फुटांचं भगदाड या मिऱ्या बंधाऱ्याला या ठिकाणी पडलेलं पाहायला मिळत आहे। जवळपास 4 माड जे आहेत त्या ठिकाणी समुद्राने गिळंकृत केलेला आहे। समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या लोकांच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत, त्यामुळे इथले जे नागरिक आहेत ते अक्षरशः भयभीत झालेले पाहायला मिळत आहेत। पूर्ण रत्नागिरीच्या किनारपट्टीवरती सध्या लाटांचं तांडव पाहायला मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या अजस्थ लाटा काय असतात याचा खरा सध्या समुद्राच्या किनाऱ्यावरती सध्या अनुभव पाहायला मिळतोय। मात्र प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की या लाटा बघण्यासाठी समुद्रावरती जाऊ नये, कारण का या लाटा बघण्यासाठी जाऊ नये म्हणून या ठिकाणी मांडवी जेटी सुद्धा पर्यटकांसाठी या ठिकाणी बंद केलेली आहे। मांडवी जेटीवरती कोणी जाऊ नये असे बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत, या ठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे मिऱ्यावरचे जे जो बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरती सुद्धा सध्या पाण्याच्या अजस्थ लाटा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 4-4.5 फुटापासून त्या उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी उंच लाटा उतरताना पाहायला मिळतात आणि समुद्र प्रचंड खवळलेला आहे। समुद्राचा रौद्र अवतार या ठिकाणी सध्या पाहायला मिळतोय। अगदी खरं तर तुम्ही म्हणताय तसं कोकणामध्ये अगदी अमावस्येपासूनच अशा पद्धतीनं मोठमोठ्या लाटा उसळताना पाहायला मिळालेल्या आहेत। विनायक डावरूंकडे पुन्हा एकदा जाते। विनायक, सध्या तिथे बघितलं तर गर्दी तर लोकांची आहेच आहे, मात्र लाटा अजूनही उसळत आहेत तितक्याच मोठ्या? बरोबर आहे, मी दाखवू इच्छितो ज्या लाटांची उंची जी आहे ती खऱ्या अर्थानं वाढतानाच पाहायला मिळते। उंचच्या उंच लाटा ज्या आहेत या ठिकाणी उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। संपूर्ण समुद्र जो आहे तो प्रज्ञा खवळलेला आहे, उंचच्या उंच लाटा उसळत आहेत। जशा प्रकारे हाय टाईडचा हा इशारा देण्यात आला होता त्यामुळे यंत्रणा सुद्धा सज्ज आधीपासूनच राहिलेला आहे, त्यामुळे हे संपूर्ण नयनरम्य दृश्य जे आहे ते पाहण्यासाठी मुंबईकरांनी खऱ्या अर्थाने गर्दी केलेली आहे। परंतु त्यांना जे आहे ते दुरूनच हे सगळं पाहावं लागणार आहे, कारण जवळ कोणालाही जाऊ देत नाहीये, कारण साहजिकच आहे कुठलाही घातपात होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज आहे। आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं हा संपूर्ण मरीन ड्राईव्हचा परिसर जर आपण पाहिला तर पूर्णपणे खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय। उंचच्या उंच लाटा या ठिकाणी उसळत आहेत। जवळजवळ आपण लाटांची उंची जर पाहिली तर 4.97 मीटर उंचीच्या लाटा आहेत। या वर्षातली सगळ्यात मोठी भरती आहे आणि ती मोठी भरती आज आलेली आहे आणि संपूर्ण समुद्र जो आहे तो खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगानं प्रशासन जे आहे ते या ठिकाणी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, अगदी प्रशासन सज्ज आहेच, पोलीस सुद्धा सतर्क आहेत, मात्र नागरिकांनी अतिधाडस करू नये एवढंच आवाहन असणार आहे त्यांच्यातर्फे आणि TV9 तर्फे सुद्धा। तर आपण 3 वेगवेगळ्या ठिकाणची ही दृश्य पाहिली होती, जिथे आपल्याला बांद्रा आपण पाहिलं की बांद्रामधनं आपल्याला या सगळ्या संदर्भातली ब्रिजभान माहिती देत होते, तसंच आपल्याला कोकणातनं माहिती देत होते मनोज देले आपले प्रतिनिधी, तिथे सुद्धा मोठमोठ्या लाटा उसळतात। आणि विनायक डावरुंग हे मरीन ड्राईव्हवरनं आपल्याला या सगळ्या संदर्भातली प्रत्येक अपडेट जे आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतात। नागरिकांनी सतर्क राहावं असंच आवाहन केलं जाते, मात्र अर्थातच या पावसाचा जोर जो आहे तो सुद्धा दिवसभरात कायम राहणार आहे असं म्हटलं जाते। आपल्या सगळ्यांचे आभार या संपूर्ण महत्त्वाच्या घडामोडींबद्दल अपडेट दिल्याबद्दल। वेळात पुढच्या बातमीकडे। पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 7 दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय। हवामान विभागानं सुद्धा 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। समुद्रात सुद्धा मोठ्या लाटा उसळताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळेच समुद्र किनारपट्टीवरती
सातपाटी ह्या गावाला चांगलाच पावसाचा तडाखा बसतोय। ही काही दृश्य आहेत ड्रोन मधनं घेतली होती आणि त्यानंतर आपण बघतोय की घरात जवळनं कशा पद्धतीनं या लाटांचं पाणी अगदी दारापर्यंत येतंय आणि मग हळूहळू ते ओसरतंय। पालघरमधल्या सातपाटी या गावातला पावसाचा कशा पद्धतीने तडाखा बसलाय आणि अर्थातच समुद्राच्या मोठमोठ्या लाटा कशा घरांपर्यंत जाऊन आदळत आहेत हे स्पष्टपणे आपल्याला या ड्रोन मधनं पाहायला मिळतंय। तर बदलापूर शहरामध्ये पहाटे कमी असलेला पावसाचा जोर सकाळी 9च्या सुमारास मात्र वाढला। पावसामुळे बदलापूर स्थानकावरच्या रेल्वे रुळांवरती पाणी साचलं होतं आणि त्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरती अर्थातच परिणाम झालाय। अनेक लोकल धीम्या गतीने सुरू आहेत। पावसाचा जोर वाढलाय त्यामुळे कल्याण कर्जत महामार्गावरून अडचणींचा सामना करावा लागतोय। बदलापुरात पावसाचा जोर कायम असून नदी नाले तुडुंब भरले। पूर्वेकडून पश्चिमेकडे येण्यासाठी असलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात 4 फुटांपेक्षा जास्त पाणी आहे, त्यामुळे हा मार्गच बंद झालाय। मात्र आज रविवारचा दिवस असल्यामुळे अनेक चाकरमानी घरी बसलेले आहेत, त्यांना प्रवास करायचा नाहीये आणि अनेक ठिकाणी मेगा ब्लॉक सुद्धा आहेत। मात्र तरीही त्याचा फटका जो आहे तो बाहेर फिरायला जाणाऱ्या काही प्रवाशांना बसू शकतोय। कल्याण ग्रामीण भागाला काल रात्रीपासूनच मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। टिटवाळा भागामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। पावसामुळे काळू नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली। टिटवाळा आणि आसपासच्या 10 गावांना जोडणारा काळू नदीवरचा पूल पाण्याखाली गेला आणि पुलावरून वेगानं पाणी जात असताना काही जण पुलावरून येण्याचे वेळाधारस करतायत, मात्र हे करू नये कारण ते जीवावर बेतू शकतं असंही सांगितलं जातंय। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय असंही म्हटलं जातंय, कारण याच पुलावरनं वाहनं सुद्धा वाहत आहेत। आणि या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबायची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा TV9 मराठी।